हाता फुटीस बसलाय जटा. शंकरानंद आहेत की नाही? होय ना. हा, मग जेव्हा शिवपार्वतीचा खेळ चालू असतो तेव्हा शंकर हरतो. आता बुवा पहिला विषय, बुवा बोलले की माझा दुसरा कार्यक्रम. मग त्याआधी मी माझ्या रसिक प्रेक्षकांना विचारतो, रसिका हो, माझी बारी पहिली बारी तुम्हाला आवडली की नाही? आवडली की नाही? होय ना. अगदी शांत कार्यक्रम केला मी, बरोबर ना? अगदी शांत कार्यक्रम केला. बघा, बुवा म्हणाले माझी इथं दुसरी बारी. बुवा, माझी सुद्धा आज या पूर्वी पुराणामध्ये मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. कोण? मालप नावाचा पराक्रमी क्षत्रिय. हा मालपाला कमी समजू नको बुवा, तुमची माझी पहिलीच भेट आहे. जेव्हा दुसरी भेट होईल तेव्हा कसा खर्चावून काढतो बघा. हा, या मंडळाचा थोडा दबाव आहे. या मंडळाचे जसे ते या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला पाहिजे. मला आलेले बोलले ते, बुवा कार्यक्रम असा करा की मागच्या वेळेला केला तसा. मी बोललो ठीक आहे. शेणाला सवाशेर असतो, वेळेला बलदंड हत्तीला मुंगी हैराण करते. बुवा एवढं मला कमी समजू नका. आता माझ्या तुम्ही विषयाला हात घेतलात. बुवा तुम्ही कोणत्या वंशाचा होता? काय सांगितलं? मल्ल वंशीय. उत्तर पटलेलं नाही मला. नातू सांगितला चंद्रकेतू विश्वसेनेचा, हे सुद्धा पटलेलं नाही. दैवत सांगितलंय मल्हारी मार्तंड, हे सुद्धा मला पटलेलं नाही. बुवा शोधा, सापडेल. आणि जर खरोखरच माझ्या विषयाचं आज उत्तर मिळतं तर तुमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला असता. लक्षात घ्या बुवा, रणांगणात खोटं बोलणारा हा मल्लभुवन आहे, गोदड भुवनचा शिष्य आहे. खरं ते खरंच, भलं काही असू दे, खरं ते खरंच. बुवा आता सुद्धा ग्रंथ माझ्या सोबत आहे, मी खोटं कधीच बोलणार नाही. जसं तुम्ही म्हणताय तुमच्या गुरुने चांगलं आहे, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. बुवा मी पण त्याच्यातच आहे. वर्षाला आम्ही 2 तरी प्रश्न फोडतो. तुमचा प्रश्न जो आहे बघा, तुमचा जो विषय आहे तो आज माझ्या ज्ञानानुसार जे मला वाचनातून गेलेला आहे ते आपल्या समोर सादर करतोय. लक्ष असू द्या. समजवतो रे बाबा. त्याआधी भुवनच्या प्रश्नाचं उत्तर देऊ दे. भुवनची लाईन लावतो बरोबर, कारण एकट्या वाढी ह्या आधी मायेला दोघं लागतात, भिडतात. आधी मायेला दोघं भिडतात. मी एकटा आहे बुवा, गोदाड बुवाचा शिष्य आहे, एकटा. बघा विषय काय बुवाचा? भगवंतांचे आनंदायी रूप, आनंदायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले? टीप दिलाय, ग्रंथ पुरावा आवश्यक, कथा सविस्तर वर्णन करावी, ऋषीपद ग्रंथ पुरावा आवश्यक. बुवा हा तुमचा आहे प्रश्न. आता मी बघा उत्तर देतोय. पहिला, ते टपाल कोणी कोणास दिला? बघा, तो टपाल रुक्मिणीने सुदेव ब्राह्मणाच्या हाती देऊन भगवंत श्रीकृष्णाला द्यायला सांगितलं. कोणाला? सुदेव ब्राह्मणाच्या हाती देऊन श्रीकृष्णाला द्यायला सांगितलंय. आणि ते टपाल 7 श्लोक अक्षराने पूर्ण केलं होतं. 7 श्लोक अक्षराने पूर्ण केलं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ग्रंथ आहे हरिविजय आणि भागवत ग्रंथ. हा पहिला मुद्दा. आता मला बघा 3 विषयातून मिळालेला आहे. हा एक. आता 2 नंबरला काय बघा, मुक्ताईने टपाल चांगदेवाला पाठवलं होतं. कोणाला? मुक्ताईने टपाल चांगदेवाला पाठवलं होतं. ते टपाल 52 अक्षरांनी पूर्ण केलं होतं. किती अक्षरांनी? 52 अक्षरांनी पूर्ण केलं होतं. ग्रंथ आहे भक्तिविजय ग्रंथ. ग्रंथ आहे भक्तिविजय ग्रंथ. आता तिसरं बघा, शिरोमणी संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला पत्र पाठवलं होतं, टपाल पाठवलं होतं. बघा, शिरोमणी संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला पत्र पाठवलं होतं. ते 2 अक्षरांनी पूर्ण केलं होतं. किती अक्षरांनी? 2 अक्षरांनी पूर्ण केलं होतं. तुकाराम गाथा ग्रंथ आहे. तुकाराम गाथा ग्रंथ आहे. शाहीर तुम्ही टीप दिली नाही तर माझ्या वाचनाप्रमाणे आणखी जी 2
जी 3 उत्तरं मिळाली ती आपल्या समोर सादर केली आहेत. बघा, पटलं तर धराल अशी आशा बाळगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तो आम्हाला तिथपर्यंत पोहोचला नाही, म्हणजे ऐकायला गेला नाही. जो तुम्ही गवळणीमध्ये प्रश्न केला तो आम्हाला ऐकायला मिळाला नाही. जर खरोखर व्यवस्थित ऐकायला मिळालं असतं तर काहीतरी तुमच्या प्रश्नाचं हे दिलेलंच असतं नक्कीच. आता बघा, जसा बुवाने प्रश्न केला मला गवळणीमध्ये ऐकायला आला नाही, पहिलं सांगतोय. आता मी बुवाला प्रश्न करतोय, बुवा काय? बुवा या 2 अक्षराचा अर्थ काय? बुवा या 2 अक्षराचा अर्थ काय? बुवा पटवून द्या. म्हणून काय म्हणतो बघा, माया माया ही आधी माया, पण साधी सुधी माया नाही बुवा. म्हणून ऐका, मुलगा, आई, वडील, भाव यांच्या विषयावर जायचं नाही. बुवा बदलावून काढून टाकीन सोलटवून डामावून डामा भिडायचं तर मला बुवाशी बोलायचं, घरात पर्यंत पोचायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आधी माया आधी माया आधी माया कशी उरावर चढते बघा. काय म्हणतोय? शक्तिशाली ही आधी माया, शक्तिशाली ही आधी माया, अरे तिच्याशी पैद लावून या. तुला चाल दिलीस तरी चालेल, मला काही फरक नाही. हा, मी बापाचा बाप आहे, आधी माया शक्ती आहे या रक्तामध्ये. म्हणून काय म्हणतोय? अरे तिच्याशी पैद लावून या, अरे करू लागला तंट बैठक, करून टाकलाय उघडा नागडा
आता उठीत बसलाय जटा काय करून टाकलाय उघडा नांगडा आता उठीत बसलाय जटा शंकरानंद आहेत की नाही होय ना हा मग जेव्हा शिवपार्वतीचा खेळ चालू असतो तेव्हा शंकर हरतो आणि तो विचार करतो हा विचार केल्यानंतर तो केस ओढतोय जटा काय जटा आता उभाची जटा अरे शक्तिशाली ही आदी माया शक्तिशाली ही आदी माया Thank you.
ड्रेस आणि 200 रुपये